हॅलो फ्रेंड्स, माझी जित्सुईची ऑटोमॅटिक मशीन आहे इलेक्ट्रॉनिक. तर तिचं हे बॉबिन वाइंडर जे आहे ते लूज झालेलं आहे. हे बघा, याचा ट्रिगर जो आहे तो लूज झालेला आहे. तर आपल्याला हे ओपन करून बघायचं याचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते. तुमच्याही अशा मशीनला झालं असेल तर प्लीज तुम्ही चेक करून बघा. हे 3 जे नट्स आहेत त्याचे आपण या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ओपन करून घेऊ. हे 3 स्क्रू मी काढलेले आहेत. आता हे पूर्ण एक गट्टू बाहेर निघतो, तर तो आपण सावधानीने बाहेर काढायचा आहे. आणि हा जो रबर आहे खालचा प्लास्टिकचा, तर तो रबर ॲक्च्युली ऑरेंज कलरचा हा जो रबर आहे तो कधी कधी खराब झालेला असतो, तर तो चेंज करू शकतो आपण. माझा रबर व्यवस्थित असल्यामुळे हा फक्त ट्रिगरला प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो मी इथला जो छोटा नट आहे त्या नटला थोडंसं लूज करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तुमचं जर हे मधलंच फिरत नसेल तर तुम्ही तो रबर चेंज करून 20 रुपयाला काहीतरी तो रबर मिळतो, तर तो चेंज करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. माझं हे फिरत होतं, फक्त ट्रिगरला प्रॉब्लेम होता, तर तो मी हा नट लूज करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. खूप सिंपल असतं हे. वरचं वेगळं बसवलेला असतो गट्टू, त्यामुळे आपल्याला वेगळी मशीन पूर्ण खोलायची गरज पडत नाही. वरच्यावर आपण तो सॉल्व्ह करू शकतो. तो रबर चेंज केला की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.